नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर नमो शेतकरीचा 6वा हप्ता कधी येणार याबद्दल शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तारीख. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन योजनांचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर सर्वप्रथम पाहायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2023मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान योजनेतून शेतकऱ्यांना आधी दरवर्षी 6,000 रुपये मिळत होते आणि या योजनेमुळे राज्य सरकारकडून अतिरिक्त मदत मिळाली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पी.एम. किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच 3 हप्त्यामध्ये नमो शेतकरीची मदत मिळते. योजनेचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर 2024मध्ये देण्यात आला होता. शेतकरी आता 6व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. 6व्या हप्त्याबद्दल उत्सुक असलेले शेतकरी अपेक्षित तारखा आणि इतर तपशील पाहू शकतात. महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक गरजांसाठी आवश्यक ती मदत पुरवते आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करते. राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र योजनांमुळे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000 रुपये मिळतात. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वार्षिक देयकात वाढ जाहीर केल्यामुळे आता ही रक्कम वाढवली जाईल. नमो शेतकरी योजनेअंतर्गत सरकार वर्षातून 3 हप्त्यामध्ये मदत देते. आतापर्यंत सरकारने 5 हप्ते केले आहेत. आता शेतकरी 6व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. राज्य सरकारने 6व्या हप्त्याची अधिकृत रक्कम जाहीर केलेली नाही. तथापि योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार शेतकरी दर 4 महिन्यांनी पैसे भरण्याची अपेक्षा करू शकतात. त्यामुळे शेतकरी मार्च 2025मध्ये पैसे भरण्याची अपेक्षा करू शकतात. अहवाल आणि मागील हप्त्याच्या वेळापत्रकानुसार शेतकरी 10 मार्च 2025 नंतरनं पैसे भरण्याची अपेक्षा करू शकतात. नमो शेतकरी योजनेचे फायदे कोणाला मिळू शकतात? 1. 2019 पासून जमीन कसणारे शेतकरी किंवा शेतकरी कुटुंब आणि अर्जदार देखील पंतप्रधान किसान योजनेसाठी पात्र आहेत आणि त्यांना केंद्र सरकारची योजनेतून मदत मिळते. 2. अर्जदाराच्या नावावर बँक खाते असले पाहिजे आणि ते थेट बँक हस्तांतरणाच्या त्यांच्या आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे. 3. सरकारी क्षेत्रात काम करणारे किंवा सरकारी पदावर असलेल्या शेतकरी कुटुंबातील सदस्य या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत. 4. जर कुटुंबातील कोणताही सदस्य आमदार असेल किंवा भूतकाळात कोणतेही विधानसभेचे पद भूषवले असेल तर ती या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत. नमो शेतकरी योजनेचा वाढीव पेमेंट. महाराष्ट्र सरकारने अलीकडेच पात्र शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी NSMNY देयके वाढवण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी नागपूर येथे कार्यक्रमात ही घोषणा केली की राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा वार्षिक देयक 6,000 रुपयावरून 9,000 रुपयापर्यंत वाढवण्याची आखली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांना शेतीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. तथापि राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी समोर आहे, कारण त्यांना राज्य सरकारकडून अधिक रक्कम मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 10 मार्च 2025 नंतरनं लवकरच प्रक्रिया केला जाईल. म्हणून लाभार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांची लाभार्थी स्थिती तपासावी आणि त्यावेळी त्यांचे बँक खाते तपासावे. धन्यवाद.